स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बार्टी, आरती, सारथी, महाज्योती या पूर्व प्रशिक्षणाच्या संदर्भात एक व्हिडिओ आणि अपडेट आपल्यासमोर सांगतो आहे. तसंच निकालाचा सुद्धा अपडेट आपल्यासमोर सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, महत्वाचा विषय आहे की बार्टी जी प्रशिक्षण संस्था आहे, जी एससी विद्यार्थ्यांसाठी काम करते आणि इतर संस्था आपल्याला माहिती आहे की कोणत्या प्रवर्गासाठी काम करते. म्हणजे या बार्टीच्या माध्यमातून एक गोंधळ निर्माण झालेला आहे. गोंधळ निर्माण म्हणजे काय, तर विद्यार्थ्यांच्या जे विद्यार्थी आपले आहेत त्या ऑनलाईन केंद्र निवडीनंतर हे विद्यार्थ्यांना ऑफलाईन केंद्र निवडा असं सांगण्यात आलेलं आहे आणि याची तारीख सुद्धा त्यांनी 16 आणि 17 तारीख दिलेली आहे. म्हणजे ऑनलाईन प्रोसिजर होत असते, मग ऑनलाईन प्रोसिजर होत असतानाही झाल्यानंतरही ऑफलाईन प्रोसिजरसाठी विद्यार्थ्यांना बोलवण्याची गरज काय, असा हा गोंधळ एक निर्माण झालेला आहे. या संदर्भानं आपण हा व्हिडिओ बनवतो आहे. दुसरा विषय जो आहे तो विषय म्हणजे आज लागणारा रिझल्ट. तर तत्पूर्वी माझ्या या चॅनल आपण पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे अपडेट्स असतील ते अपडेट आपल्या या चॅनलवरती कायमस्वरूपी मिळत राहील. विद्यार्थी मित्रांनो, तर बार्टी जी संस्था आहे ही बार्टी प्रशिक्षण संस्था JMFC असेल, MPSC असेल, SSC असेल, वेगवेगळ्या जे काही स्पर्धा परीक्षा आहे त्या स्पर्धा परीक्षेचं पूर्व प्रशिक्षण देतं. मग तसंच नीट आणि JEEचं सुद्धा प्रशिक्षण देतं. मग नीट आणि JEEचं जे प्रशिक्षण दिलं जातं, मी जे बोलतो आहे ते नीट JEEच्या प्रशिक्षणाच्या संदर्भात बोलतो आहे. नीट JEEच्या प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ऑनलाईन केंद्र निवडीसाठी त्यांनी वेळ दिलेला होता. ऑनलाईन केंद्र विद्यार्थ्यांनी निवडले तरीही त्यात घोळ झालेला आहे. मग काय केलं बार्टीने, 16 आणि 17 तारखेला त्यांनी जे जे विभाग आहे, जसं नागपूर विभाग आहे, अमरावती विभाग आहे, कोल्हापूर विभाग आहे, असे विभाग जे आहे त्या विभागामध्ये विद्यार्थ्यांना बोलवलं आणि पुन्हा केंद्र निवडासाठी त्यांनी ऑफलाईन पद्धतीने निवडासाठी त्यांनी सांगण्यात आलेलं आहे, बोलण्यात आलेलं आहे, डेट देण्यात आलेली आहे. मग ऑनलाईन प्रक्रिया असताना सुद्धा ऑफलाईन बोलवण्याची गरज काय, यामुळे गोंधळ उडलेला आहे. आणि यातच गोंधळ उडल्यामुळे बाकी ज्या काही संघटना असतील किंवा इतर बहुजनांच्या संघटना असेल यांनी मात्र याकडे लक्ष दिलेलं आहे आणि विरोध केलेला आहे की या सर्व गोष्टी कशामुळे झाल्या. मग सुनील वारे सरांनी याचं उत्तर दिलेलं आहे. तसंच आजच्या लोकसत्ताच्या पेपरला सेकंड पेजला तुम्हाला ही बातमी दिसेल. या बातमीमधलीच मी ऑथेंटिक माहिती मी तुम्हाला सांगतोय. लोकसत्ता पेपर हा MPSC UPSC चे विद्यार्थी वाचत असतात आणि हा महाराष्ट्रातील ऑथेंटिक पेपर म्हणून समजला जातं. याच्यावर विद्यार्थी अभ्यास करत असतात. तर या पेपरची ही बातमी आहे. याचा संदर्भ घेऊन मी तुम्हाला माहिती देतो आहे. यात वारे सरांनी काय म्हटलेलं आहे की एकाच संगणकावरून काही संस्थांची विद्यार्थ्यांनी निवड केल्याचा तांत्रिक गैरप्रकार समोर आलेला आहे आणि तेव्हा आम्ही ऑफलाईन निवडीचा पर्याय दिलेला आहे. एकाच जे कम्प्युटर आहे, एकाच लॅपटॉप आहे, याच्यावर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी निवड केलेली आहे आणि यानंतर ऑनलाईन पद्धती आणि ऑफलाईन पद्धती केंद्र निवडीमध्ये फरक दिसून आलेला आहे. ह्या दोन्ही गोष्टी त्यांनी समजून सांगितलेल्या आहे आणि त्याच्याचमुळे आम्ही ही ऑफलाईन पद्धत सुरू केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा जो गोंधळ आहे हा गोंधळ आपल्यासमोर दिसलेला आहे. दुसरा विषय आहे आजच्या रिझल्टचा. काल दिवसभर रिझल्ट लागलेला नाही. सुनील वारे साहेब जे महासंचालक आहेत बार्टीचे, त्यांनी सांगितलेलं होतं की आम्ही रिझल्ट कधी लावू, मंगळवार किंवा बुधवार. मग आता मंगळवार कालचा दिवस गेला, विद्यार्थी वाट पाहून थकले, प्रतीक्षा अजूनही आहेच. मग आज तो दिवस उजाळला. आता आज रिझल्ट किती वाजता लागते, आता 9-10 वाजलेले आहेत. आधी याची वाट आपण सर्व विद्यार्थी बघत आहात. विद्यार्थी मित्रांनो, रिझल्ट किती वाजेपर्यंत लागणार मीही सांगू शकणार नाही, परंतु आपण सर्वांनी रिझल्टसाठी रिझल्टची आतुरता आहे, आपली प्रतीक्षा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण साईटवरती जाऊन, बार्टीच्या साईटवरती जाऊन चेक करायचं आहे. रिझल्ट तुम्हाला दिसेल, तुमच्या लॉग इनवरही तुमचा रिझल्ट दिसेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हे आजचं अपडेट होतं. हे आजचं अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे टेलिग्रामची आणि व्हॉट्सअपची, त्यावरती सुद्धा जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला कोणतेही प्रश्न त्या ठिकाणी विचारता येईल आणि तुम्हाला तुमच्या त्या प्रश्नाचं निरसन मात्र आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. स्वतः जबाबदारी सुद्धा घेत असतो. विद्यार्थी मित्रांनो, म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून कायमस्वरूपी आपल्याला नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.